उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। जनसंवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत। आज पोलादपूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा आहे आणि आजच्या सभेत ठाकरे काय बोलणार याच्याकडे सगळ्या कोकणवासियांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। आणि उद्धव ठाकरेंच्या याच दौऱ्यासंदर्भात आणखी तपशील देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। ठाकरे यांच्या शिवसंवाद मेळाव्याचा आज दुसरा दिवस आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातील हा जो मेळावा आहे, या मेळाव्यात एकूण 6 सभा होणार होत्या, त्यापैकी 3 सभा या काल पेन आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांमध्ये झाल्या आहेत। आज महाड पोलादपूर इकडे या सभा होणार आहे। आपण पाहू शकतो पोलादपूर येथील हे सभेचं ठिकाण आहे, जिथे निष्ठावंतांचा संवाद मेळावा अशी भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे भव्य असा स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे। इकडे एकंदरीतच आज जी पहिली सभा आहे ही पोलादपूर होणार आहे। भरत गोगावले हे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि भरत गोगावले यांनी बंडखोरी करून ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले होते। त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे महाडमध्ये असतील, पोलादपूरमध्ये असतील, पहिल्यांदाच सभा घेताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याबरोबर काही पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहे। सर, आज उद्धव ठाकरे यांची आज सभा होते आहे। खरं तर भरत गोगावले या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी जी बंडखोरी केली त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे या मतदारसंघात येत आहे। काय प्रतिक्रिया? नाही, प्रथम नाही। उद्धव साहेब 6 मेला महाडमध्ये त्यांनी एक विराट सभा त्या ठिकाणी घेतली होती आणि ही त्यांची या मतदारसंघातली दुसरी सभा आहे। शिवसैनिकांचा मतदारसंघ म्हणून महाड पोलादपूरची ओळख आहे। 90 सालापासून इथं सातत्याने एक माणिकराव जगतापांचा अपवाद सोडला तर शिवसेनेचे आमदार निवडून येत होते। शिवसैनिकांनी निवडून दिलेला आमदार होता। उद्धव साहेब म्हणतील तोच उमेदवार भविष्यामध्ये या ठिकाणी महाड पोलादपूरचा आमदार तुम्हाला असलेला दिसेल। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, पोलादपूर।